महानगरपालिकेच्या वतीने शहागंज परिसरामध्ये हातगाडी अतिक्रमण निष्कासन कारवाई करण्यात आली। या कारवाई दरम्यान परिसरामधील पथविक्रेता, हातगाडीवाले, फळ विक्रेता यांच्यामधून नाराजीचा सूर उमटत होता। त्यातच एका सिकंदर नामक व्यक्तीने ऋषिकेश जयस्वाल यांच्याबाबत शिवीगाळ करीत अरेरावीची भाषा वापरली व गंभीर स्वरूपाची धमकी दिली। त्यामुळे अखिल भारतीय जयस्वाल सर्ववर्गीय महासभेच्या वतीने पोलीस आयुक्त यांची भेट घेत नगरसेवक ऋषिकेश जयस्वाल यांच्या सुरक्षिततेची मागणी व ऋषिकेश जयस्वाल यांना गंभीर स्वरूपाच्या धमक्या देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कडक व प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याबाबतच्या मागणीचे निवेदन पोलीस आयुक्त यांना सादर करण्यात आले। याबाबत अनेक जयस्वाल समाज बांधवांनी आपली प्रतिक्रिया UCN टीव्हीच्या माध्यमातून दिली। ये हाथ में भी पकड़ लिए ये हाथ में भी पकड़ लिए मध्ये ट्रान्सपोर्टसाठी मेट्रो राहत होते, मात्र डिवायडर नव्हता। तेव्हापासून हा चालत आलेला विषय आहे। जेव्हा अतिक्रमण हटवायचा विषय आला तेव्हा ऋषिकेशजी जयस्वाल यांनी ते हातगाडी हटवायचा विषय त्यावेळेस महापालिकेत मांडल्यानंतर जे नगरसेवक हातगाडीवाला इकडे हातगाडी लावा, कोण काय करतो आम्ही बघतो, जे सांगायला आले तेच यासाठी दोषी आहे। इथं जातीचा कुठेही विषय नाही असं आमचं म्हणणं आहे। ये बहुत खराब हुई। हमारे जयस्वाल बच्चों पे 3-4 बार ये ऐसा प्राणघातक हमला हुआ, ये नहीं होना चाहिए। और हमको आश्वासन दिए है कि हम जो भी सुरक्षा होगी हमसे कमिश्नर साहब ने बोले हैं कि हम करेंगे। कालची जी घटना घडली आहे याच्या पुढे ते घडू नये या गोष्टीवर लक्ष केंद्रित झालं पाहिजे आणि याच्या पुढे अशी घटना घडली नाही पाहिजे, हेच आमचं निवेदन होतं। हो झाली आहे, त्यांनी आश्वासन दिलंय, म्हणजे थोडं आम्ही लक्ष करू त्याच्यात। कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित लोक नाही आहोत। आमची चिंता जी आहे ती जयस्वाल समाजामध्ये जे उभरतं नेतृत्व आज येतंय ऋषिकेश भैया जयस्वाल यांच्या सुरक्षेबाबत आम्हाला चिंता आहे आणि त्याच चिंतेने आम्ही आयुक्तालयात आलो होतो, आयुक्त साहेबांना भेटलो आणि कुठेतरी त्यांना जीवाचा धोका आहे असं आम्हाला वाटत होतं सगळ्या समाजाला। आणि त्यामुळे आम्ही येऊन आयुक्त साहेबांना भेटलो, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की त्यांच्या सुरक्षेची आम्ही व्यवस्थित काळजी घेऊ, तेही त्यांचे मित्रच आहे आणि चिंता करू नका असं त्यांचं आम्हाला आश्वासन आहे। यापूर्वी त्यांना मेसेजद्वारे सोशल मीडियावरती धमकी आलेले, त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला असंही त्यांनी बोलताना सांगितलं। हो 100%, त्यामुळेच आम्ही या ठिकाणी आलो की आम्हाला त्यांची चिंता आहे ऋषिकेश भैयाची की कुठेतरी त्यांच्यावर टार्गेटेड हमले होत आहे, त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहोत। अतिक्रमण 100% त्यांनी जी भूमिका उचलली अतिक्रमणाबाबतची ती भूमिका काही कोणत्या समाजासाठी नव्हती, पण काही समाजांनी, विशिष्ट समाजाने ते स्वतःवर घेऊन त्यांच्यावर हल्ले करायला किंवा त्यांच्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात केली। अतिक्रमणाचा जो विषय आहे, माझं नाव सचिन जयस्वाल।